ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 15 पुरुषोत्तम योग, भाग 12. मागील 2 भागात आपण पाहिले की देव म्हणतात, अर्जुना, वास्तविक जीव हा माझ्या स्वरूपाहून भिन्न नाही, तो माझे स्वरूप आहे. मी जसा सर्व भेदरहित निरुपाधिक आहे, परंतु कल्पित अज्ञान, तत्कार्य, देहादी इंद्रिय यांच्या उपाधी संबंधामुळे माझ्याहून जीव चैतन्य भिन्न वाटणे हा केवळ भ्रम आहे. वास्तविक अर्जुनाने निर्विकार निरुपाधिक स्वरूपाविषयी विचारणा केली, परंतु भगवंत त्यास ते न सांगता प्रथम सोपाधिक स्वरूप सांगतात. कारण दळणातील खडे वेचले म्हणजे खाली फक्त धान्यच राहते, त्याप्रमाणे सोपाधिक स्वरूप कळाले म्हणजे खाली जे राहील ते निरुपाधिकच आहे हे वेगळे सांगावयास नको. म्हणून अर्जुनाला हे सोपाधिक आणि निरुपाधिक समजावे, एवढ्याकरिता भगवंत क्षर आणि अक्षराची स्वरूपे म्हणजे क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष यांचे वर्णन करून विस्तारपूर्वक सांगून अर्जुनाचे समाधान करतात. आणि पुढे या दोन्ही पुरुषांहून तिसरा उत्तम पुरुष आहे असे ते सांगतात. क्षर आणि अक्षर या दोन्ही पुरुषाहून उत्तम पुरुष अगदी वेगळा आहे. निरुपाधिक केवळ निर्विशेष चैतन्य म्हणजे उत्तम पुरुष. एकदा का हा पुरुष प्रगट झाला म्हणजे क्षर आणि अक्षर या दोन्ही पुरुषांना उपाधीसह नाहीसा करतो. आणि मी ब्रह्म आहे अशा ज्ञानावर आला म्हणजे मी देह आहे हे अज्ञानही नाहीसे होते. परंतु पुढे मी ब्रह्म आहे हे ज्ञानही ज्या ठिकाणी राहत नाही तो म्हणजे उत्तम पुरुष होय. ओवी क्रमांक 551. का नाना अलंकार दशे, सोने न लपत लपाले असे, विश्व न होण्या तैसे विश्व जो धरी. हे असो जलतरंगा, नाही सिनानेपणे जेविगा, तेवी दिसता प्रकाशु जगा आपणची जो. आपलिया संकोच विकाशा, आपणची रूप विरेशा, हा जळी चंद्रहन जैसा समग्र गा. तैसा विश्वपणे काही होये, विश्वलोपी कही न जाये, जैसा रात्री दिवसे नोहे द्विधारवी. तैसा कहीची कोणीकडे, काहीसे निही वेची न पडे, जयाचे सांगडे जयासीची. जो आपण पेची आपणया, प्रकाशितसे धनंजया, काय बहु बोलो जया नाही दुजे. सोने आपले सोनेपण न लपविता अलंकार रूप धारण करते, त्याप्रमाणे उत्तम पुरुष आपण केव्हाही विश्व न होता विश्वाला आधार आहे. हे असो पाणी आणि त्यावरील लाटा यामध्ये जशी भिन्नता नाही, त्याप्रमाणे उत्तम पुरुषाच्या अस्तित्वावरच नांदणारे जगत त्याहून वेगळे नाही. पाण्यात पडलेल्या चंद्राच्या प्रतिबिंबाचा संकोच आणि विकास आकाशातील चंद्रावरच अवलंबून असतो. तसा वीर अर्जुना, जगद्भासरूपी विकास आणि जगताचा प्रलयरूप संकोच या आपल्या संकोच विकासाला तो आपणच कारण आहे. रात्र आणि दिवस सूर्याच्या ठिकाणी भेद उत्पन्न करत नाहीत, त्याप्रमाणे विश्वस्थितीत तो काही होत नाही आणि विश्वाच्या लोपाने कोठेही जात नाही. त्याप्रमाणे कधीच कोणीकडे कशानेही हा उत्तम पुरुष कमी होत नाही आणि त्याच्या सारखाच तो आहे. अर्जुना, तो आपणच आपला प्रकाशक आहे, म्हणजे तो स्वयंप्रकाशित असून त्याला द्वैत संबंध नाही. फार काय सांगू, ज्याला द्वैत नाही म्हणजे जो एकाकी आहे. तो गामी निरुपाधिकू, क्षराक्षरोत्तमो एकू, म्हणोनी म्हणे वेद लोकू पुरुषोत्तमो. परी हे असो ऐसिया,
मज पुरुषोत्तमा ते धनंजया, जाणे जो पाहले या ज्ञान मित्रे. चैलिया आपुले ज्ञान, जैसे नाहीची होय स्वप्न, तैसे स्फुरते जया त्रिभुवन वाओ झाले. का हाती घेतलिया माळा, फिटे सर्पाभासाचा कंटाळा, तैसा माझे निबोधे टवाळा नागवे जो. लेणे सोनेची जो जाणे, तो लेणे पण ते वाओ म्हणे, तेवी मी जाणो निजेने वाळीला भेदू. मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू, मीची एकू स्वतः सिद्धू, जो आपणे नसी भेदू नेनो निजाने. क्षर आणि अक्षर या दोन पुरुषांहून श्रेष्ठ आणि उपाधिरहित असा काय तो मीच आहे. वेद आणि सर्व जग मला पुरुषोत्तम म्हणतात. परंतु हे राहू दे अर्जुना, ज्ञान सूर्याचा उदय झाल्यावर असा मी जो पुरुषोत्तम, त्या मला जो जाणतो, आपले जागृतीचे ज्ञान प्रकट झाले असता स्वप्न नाहीसे होते. असेच हे भासणारे त्रिभुवन आत्मज्ञानाचा उदय झाल्याने मिथ्या वाटू लागते. अथवा माळ हातात घेतल्यावर त्या माळेवरचा सर्पभ्रम आणि भीती नाहीशी होते. त्याप्रमाणे माझ्या सत्य ज्ञानामुळे तो मिथ्या जगतभासाने फसत नाही. अलंकार सोनेच आहे असे जो जाणतो, अलंकाराचा आकार हा मिथ्याभास आहे असे म्हणतो, त्याप्रमाणे त्याने माझे सत्यस्वरूप जाणून भेदभावाचा त्याग केला. मग जो आपणासह भेद न जाणता जाणतो आणि त्यामुळे मीच एक स्वतः सिद्ध सच्चिदानंद सर्वत्र आहे असे म्हणतो. तेनेची सर्व जाणीतले, हेही म्हणणे थेकुले, जे तया सर्व उरले द्वैत नाही. म्हणोनी माझिया भजना, उचितो तोची अर्जुना, गगन जैसे आलिंगना गगनाचिया. क्षीरसागरा परगुणे, की जे क्षीरसागर चिपणे, अमृतची होऊन मिळणे अमृती जेवी. 15.5 मिसळावे, तै 15.5ची होवावे, तेवी मी झालिया संभवे भक्ती माझी. हागा सिंधुसी आणि होती, तरी गंगा कैसे निमिळती, म्हणून मी होता भक्ती अन्वयो आहे. त्यानेच सर्व जाणले हे म्हणणे अपुरे म्हणजे वस्तुस्थिती दर्शक नाही. कारण शब्दाला विषय होणारे द्वैत त्याच्या ठायी मुळी उरतच नाही. म्हणून अर्जुना, माझ्या भक्तीला तोच योग्य आहे. हे कसे, तर आकाश जसे आकाशाच्या आलिंगनास योग्य आहे. क्षीरसागराला मेजवानी क्षीरसागरानेच करावी आणि अमृत तत्व होऊन जसे अमृतात मिळावे. उत्तम प्रतीच्या सोन्यात मिसळायचे असेल तर उत्तम प्रतीचे सोने झाले पाहिजे, म्हणजे उत्तम प्रतीचे सोने होईल. तसे जो मद्रूप होतो तोच माझी भक्ती करू शकतो. गंगा सागराहून भिन्न असती तर ती सागरात एकरूप कशी झाली असती. म्हणून तद्रूप न होता माझ्या भक्तीत प्रवेश होईल का, कारण तद्रूपता सजातीय पदार्थात होते. ऐसिया लागी सर्व प्रकारी, जैसा कल्लोळू अनन्यो सागरी, तैसा माते अवधारी भजिन्न लाजो. सूर्या आणि प्रभे एकवकी जेने लोभे, तो पाडू मानू लाभे भजनातया. एवं कथिलया दारभ्य, जे हे सर्व शास्त्रे कलभ्य, उपनिषदा सौरभ्य कमळदळा जेवी. हे शब्द ब्रह्माचे मथिते, श्री व्यास प्रज्ञेचे निहाते, मथुनी काढिले आईते सारामी. जे ज्ञानामृताची जान्हवी, जे आनंद चंद्रीची 17वी, विचार क्षीरार नरीची नवी लक्ष्मी जे हे. समुद्राची लाट सर्व रीतीने समुद्राशी अभिन्न असते. त्याप्रमाणे अर्जुना, जो माझ्याशी अनन्य होऊन माझे भजन करतो, सूर्य आणि प्रभा यांचे जसे नित्य ऐक्य आहे तशी योग्यता भजनाला मानता येईल. या गीतारूपी उपदेशाचा पहिला अध्याय सांगायला आरंभ केल्यापासून हे सर्व शास्त्रापासून मिळणारे महातत्व प्रतिपादिले आहे.
ते उपनिषद रूपी कमलातील सुगंध आहे. सर्व वेदरूपी घुसळावयाच्या दह्यापासून श्रीमद व्यासमहर्षींच्या बुद्धिरूप रवीने घुसळून आम्ही हे अनादी सिद्ध लोणी काढले आहे. जी गीता ज्ञानामृताची गंगा आहे, आनंदमय 17वी कला आणि विचाररूपी क्षीरसागराचे मंथन करून काढलेली नवी दुसरी लक्ष्मी आहे. म्हणून आपुलेनी पदे वर्णे, अर्थाचेनी जीवे प्राणे, मी वाचून होणे आन काही. क्षराक्षरत्वे समोर झाले, तयाचे पुरुषत्व वाढिले, मग सर्वस्व मज दिदले पुरुषोत्तमी. म्हणून जगी गीता, मिया आत्मेनी पतिव्रता, जे हे प्रस्तुत तू आता आकर्णिली. साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, पै संसारू जिनते हे शस्त्र. आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये, परी तुझ पुढा सांगितले, ते अर्जुना ऐसे झाले, जे गौप्य धन काढिले माझे आजी. मज चैतन्य शंभूचा माथा, जो निक्षेपू होता पार्था, तया गौतमू झाला सियास्ता निधी तुगा. म्हणून ती आपल्या पदांनी म्हणजे शब्दांनी आणि वर्णाने म्हणजे अक्षरांनी आणि आपल्या अर्थाच्या जीवप्राणांनी माझ्याशिवाय दुसरे काहीच जाणत नाही. तिच्या समोर क्षर आणि अक्षर असे 2 पुरुष आले असता तिने त्यांचे पुरुषत्व नाकारले. तिने आपले सर्वस्व मज पुरुषोत्तमास अर्पण केले आहे. म्हणून आत्तापर्यंत जिचे तुला श्रवण घडले तीही गीता मला आत्मारामाला वरल्यामुळे सर्व जगामध्ये पतिव्रता आहे. अर्जुना, खरे सांगतो, ही गीता शब्द पांडित्याचे शास्त्र नाही, तर जन्ममरणरूपी शत्रूचा नाश करणारे शस्त्र आहे. निर्गुण आत्म्याला प्रकट करणारा मंत्र आहे. जवळचा गुप्तधनाचा गीतारूपी ठेवा बाहेर काढावा, तद्वत हे गीताशास्त्र तुझ्या पुढे उघडे केले. भगवान शंकराच्या जटेतून गुप्त असलेली गंगा गौतमाने आपल्या तपस सामर्थ्याने बाहेर आणली. तद्वत चैतन्य शंभू असलेला मी माझ्या अंतःकरणातील गुप्त ज्ञानगंगा मुखावाटे शब्दांच्या प्रवाहाने तिला आस्थापूर्वक बाहेर काढणारा गौतमच तू मला भेटलास. चोखटिवा आपुलिया, पुढिला उगाणा घियावया, तया दर्पणाची चिपरी धनंजया केली आम्हा. का भरले चंद्र तारांगणी, नभ सिंधू आपणया माझी आणि, तैसा गीतेसी मी अंतःकरणी सुदला तुवा. जे त्रिविध मळकटा तू सांडिलासी सुबटा, म्हणून गीतेसी मज वसोटा झालासी गा. परी हे बोलो काय गीता, जे हे माझी उन्मेषलता, जाणे तो समजता मोहामुके. आपल्या निर्मळपणाच्या गुणाने समोरच्याचे आकलन करून घेण्याच्या कामी अर्जुना तू आम्हाला आरशाप्रमाणेच झालास. किंवा चंद्र तारांगणांनी भरलेले आकाश सागर आपल्या जलात प्रतिबिंबित करून घेतो, तद्वत तू मला गीतेसह आपल्या अंतःकरणात प्रतिबिंबित केले आहेस. तुझ्या चित्तातील सत्व, रज आणि तम हे तिन्ही मळ नाहीसे झाल्याने तू गीतेचे आणि माझे निवासस्थान झाला आहेस. या गीतेची थोरवी काय सांगावी, ही माझी ज्ञानवेलीच आहे. जिचे ज्याला आकलन होते तो सर्व मोहांपासून मुक्त होतो. सेविली अमृत सरिता, रोगू दवडूनी पंडुसुता, अमरपण उचिता देऊन घाली. तैसी गीता हे जाणतलिया, काय विस्मयो मोह जावया, परी आत्मज्ञाने आपण पया मिळजे येत. जया आत्मज्ञानाचा ठाई, कर्म आपुलेया जीविता पाही, होऊन या उतरावी लया जाय. हारपले दाऊनी जैसा, मागू सरे वीरविलासा, ज्ञानची कळस वळघे तैसा कर्म प्रासादा. अर्जुना, अमृतगंगेचे पान केल्यावर रोग नाहीसा करून
ती योग्य असे अमरत्व देते. याप्रमाणे गीता जाणली असता मोहमुक्त होईल यात काय आश्चर्य. तिच्यामुळे आत्मज्ञान प्राप्त होईल यात संशय नाही. आणि ते आत्मज्ञान झाले म्हणजे आपले श्रमाचे चीज झाले आहे, म्हणून कर्मही आनंदाने लयाला जाते. हे वीरविलासा अर्जुना, हरवलेली वस्तू सापडली म्हणजे तिच्या शोधासाठी काढलेला माग नाहीसा होतो. त्याप्रमाणे कर्म मंदिरावर ज्ञानाचा कळस चढला म्हणजे कर्म आपोआपच बंद पडते. म्हणून ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरले देखा, ऐसा अनाथांचा सखा बोलिला तो. ते श्रीकृष्ण वचनामृत पार्थी भरोणी असे ओसंडत, मग व्यासकृपा प्राप्त संजयासी. तो धृतराष्ट्र राया सुतसे पाण करावया, म्हणून जीवितांतू तया नोहेची भारी. एरवी गीता श्रवण अवसरी आवडो लागता अनधिकारी, परी शेखी तेची उजरी पातला भली. म्हणून ज्ञानी पुरुषाला कर्तव्य करणे संपले असे समजा. याप्रमाणे अनाथाचे नाथ श्रीकृष्ण बोलले. ते श्रीकृष्ण वचनरूपी अमृत पार्थाच्या चित्तात भरून उचंबळू लागले. तेच व्यास कृपेने संजयाला प्राप्त झाले. ते अमृत संजयाने धृतराष्ट्राला पाजले, म्हणून राजाला अंतसमय कठीण गेला नाही. वास्तविक गीता श्रवणाचा धृतराष्ट्र अधिकारी नाही, तरी गीता त्याच्या अंतसमयी उपयोगी पडली. जेव्हा द्राक्षी दूध घातले तेव्हा वाया गेले गमले, परी फळपाकी दुणावले देखिजे जेवी. तैसी हरिवक्त्रीची अक्षरे संजये सांगितली आदरे, तीही अंधू तोही अवसरे सुखिया झाला. तेची मराठेनी विन्यासे मिया उन्मेषे ठसे ठोंबसे, जाणे नेणे तैसे निरोपिले. सेवतिये अरिस काही आग पाहता विशेषु नाही, परी सौरभ्यने हे ती भ्रमरी जाणिजे. जेव्हा द्राक्षवेलीच्या मुळाशी खतपाणी म्हणून दूध घालतात तेव्हा ते व्यर्थ गेल्यासारखे वाटते, परंतु त्याचा परिपाक होऊन उत्तम पीक आले म्हणजे दुधाची दुप्पट भरपाई झाल्याचे कळते. तसे श्री हरिमुखातील उपदेश संजयाने धृतराष्ट्रास ऐकविला. त्याने धृतराष्ट्र शेवटी सुखी झाला. तेच श्रीकृष्ण वचनामृत मी मराठी भाषेत माझ्या बुद्धी सामर्थ्यानुसार ओबडधोबडपणे सांगितले असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. शेवंतीच्या झाडाकडे अरसिकांनी पाहिले तर त्यांना त्याचे विशेष महत्त्व दिसत नाही, पण सुगंधाचे सेवन करणारे अधिकारी भ्रमर त्यातील रसास्वाद घेतात. तैसे घडते प्रमेय घेईजे, उणे ते मज देईजे, जे नेणणे हेची सहजे रूपकी बाळा. परी नेणते जरी होये तरी देखोणी बापकी माये, हर्ष केही न समाये चोज करीती. तैसे संत माहेर माझे तुम्ही मिनलिया मी लाडेजे, तेची ग्रंथाचे निव्याजे जाणीजोजी. आता विश्वात्मुक हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा, तो अवधारू वाक्य पूजा ज्ञानदेव म्हणे. त्याप्रमाणे श्रोत्यांनी सिद्धांताशी पटणारे प्रमेय स्वीकारावेत. उणीव पडली असेल तर माझ्या पदरात टाकावे, कारण स्वभावतः काहीही न समजणे हा माझ्यासारख्या बालकाचा स्वभाव आहे. पण नेणत्या बाळाला आईबापांनी पाहिले तर त्यांचा आनंद वाढून ते कौतुकच करतात. त्याप्रमाणे तुम्ही संत माझे आईबाप आहात, म्हणून तुम्ही भेटल्यावर मी लढिवाळपणा करतो. महाराज, हा लढिवाळपणा म्हणजे ग्रंथ होय असे आपण समजावे. आता विश्वरूपी माझे गुरु श्री निवृत्ती महाराज ते माझी ही शब्दाची पूजा ऐकू असे ज्ञानदेव म्हणतात. येथपर्यंत अध्याय 15वा समाप्त झाला आहे. यापुढील व्हिडिओत आपण अध्याय 16वा आणि भाग पहिला पाहणार आहोत.
राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.